राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का, असा तर्क माध्यमांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांच्या चर्चासत्रात काढला जात असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचं एक स्टेटमेंट समोर आलंय. ज्यांच्या पक्षामध्ये काँग्रेस हे नाव आहे अशा सर्वांनी आपले पक्ष मूळ काँग्रेसमध्ये विलीन करावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. यात अर्थातच सर्वात पहिलं नाव म्हणजे शरद पवार यांचं आहे. पण आपल्याला माहिती आहे पवारांचं राजकारण हे किती बेभरवशाचं राहिलेलं आहे आत्तापर्यंत. ही ऑफर अशा परिस्थितीमध्ये देण्यात आलेली आहे ज्या काळामध्ये खरं तर पवारांचा पक्ष अडचणीत आहे. म्हणजे ज्या पवारांनी काँग्रेसची फारकत घेतली तोच पक्ष पुन्हा मदतीला आलेला आहे. पण काँग्रेसमध्ये शरद पवार आपला पक्ष विलीन करतील का? पृथ्वीराज चव्हाण यांची ऑफर स्वीकारतील की सत्तेच्या जवळ जातील, NDA मध्ये सामील होतील? राज्यातली इतर पक्षांमधली फोडाफोडी आमच्या पक्षात होणार नाही असा विश्वास कोणत्या आधारावरती शरद पवार यांनी व्यक्त केलेला आहे? शरद पवार काँग्रेसमध्ये सामील झाले तर अंतर्गत गटबाजी वाढेल का? राहुल गांधी यांचं शरद पवार यांच्याबद्दल नेमकं काय मत आहे? अशा प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये असणार आहेत. सो पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात आमदार खासदारांची फोडाफोडी सुरू असताना निष्ठा ही दिसेनाशी झाली. कोणत्याही पक्षातून एखाद्या निष्ठावान व्यक्तीला शोधणं हे गवतातून सुई काढण्या इतकं कठीण होऊन बसलंय. निष्ठावान म्हणून ओळख असलेलं एक नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्याची तारेवरची कसरत केलेले अनुभवी नेते आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत. सध्या काँग्रेसची स्थिती फार बरी नाहीये, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था आणखीनच वाईट आहे. आपल्या पक्षाचं, आपली मुलगी सुप्रिया सुळे यांचं काय होणार हे चिंता पवारांना सतावतीये आणि हे खरं तर समजण्यासारखं सुद्धा आहे. पण आत्तापर्यंतचं बेभरवशाचं राजकारण पवारांच्या अडचणींमध्ये वाढच करते. एकीकडे काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा घडून आणायच्या आणि दुसरीकडे सत्तेच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, हे खरं तर समजण्याच्या पलीकडे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या 8 खासदार आहेत आणि 10 आमदार आहेत. त्यातले काही जण भाजपाच्या संपर्कात आहेत, काही जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत आणि काही जण तर एकनाथ शिंदेंच्या सुद्धा संपर्कात आहेत असं म्हटलं जाते. नेमकी संख्या किती होतीये याची चाचपणी सुरू झालेली आहे. म्हणजे 2/3 इतकं संख्याबळ असावं याचं प्लॅनिंग सध्या सुरू झालेलं आहे. पण आता जर पक्ष फुटला तर आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी ते फारसं चांगलं ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. म्हणून पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या बातम्या या पेरल्या जात आहेत. पण काँग्रेस तयार आहे का? भलेही पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासारखे नेते पवारांना सामावून घेण्यासाठी तयार असले तरी नेतृत्व कोणत्या दिशेनं आहे हेही पाहायला पाहिजे. शरद पवारांनी काँग्रेसला आत्तापर्यंत अनेक वेळा दगा दिलाय. 1978 सालच्या पुलोदपासून ते अगदी आत्तापर्यंत त्यांचं हे सगळं सुरू आहे. पुलोदमध्ये जनसंघाचे देखील लोक होते, तरीही राजीव गांधींनी त्यांना 1986 साली आपल्या पक्षामध्ये पुन्हा स्थान दिलं. त्यानंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं. पण झालं काय? 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा काढून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. एवढं होऊनही 2004 साली त्याच सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना UPA सरकारमध्ये कृषी मंत्री केलं. हे राजकारण राहुल गांधी जाणून आहेत अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या बाबतीत ते सतर्क आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणी सुरू असली तरी राहुल गांधी काही ठोस निर्णय घेण्याची सहज शक्यता सध्या तरी वाटत नाही. तिकडे सुप्रिया सुळे यांचं काय सुरू आहे? भलेही आपण भाजपाबरोबर जाणार नाहीत असं त्या सांगत असल्या तरी मागच्या काही दिवसातल्या घडामोडी बघा. आपली मुलगी रेवतीचं सासर RSSशी संबंधित आहे. सुळे यांनी कितीतरी वेळा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे. आता अशी भूमिका मांडणारी व्यक्ती भाजपासोबत जाणार नाही याची काय गॅरंटी? पवारांनी 2019 साली महाराष्ट्रामध्ये भाजपा विरोधात सरकार स्थापन केलं. 2024 साली भाजपाचा प्रखर विरोध केला. असं वाटत होतं की पवार आपल्या पुरोगामी विचारांवरती ठाम आहेत. पण प्रत्यक्षात काय होतंय?
एकीकडे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांच्या कौतुकामध्ये मग्न आहेत आणि दुसरीकडे शरद पवार नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवरती प्रभावी आहेत. काँग्रेस ज्या उद्योगपतींना लक्ष करतंय बरोबर त्यांना सोबत घेण्याचं काम हे शरद पवार करतायत. आता यानंतर आपण काँग्रेसमध्ये विलीन होणार असं जरी उद्या शरद पवार म्हणाले तरी भाजपासोबतही ते जाऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीला त्यानंतर शरद पवारांना जवळून ओळखतात, पण सगळं बाजूला ठेवून त्यांनी पवारांना विलिनीकरणाचं आमंत्रण दिलेलं आहे. पण उद्या खरंच तसा काही निर्णय झाला तर काँग्रेसमध्ये गटबाजी वाढेल का? तर त्याचं उत्तर हो असं देता येऊ शकतं. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आधीच स्थानिक नेतृत्व, त्यानंतर दिल्ली हायकमांड, प्रदेशाध्यक्षपद, विधिमंडळ नेतृत्व आणि जिल्हानिहाय गट यावरून तणाव असतो. त्यात पवारांचा गट भर टाकेल, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होतील. कोणकोणते आहेत? पहिला, नेतृत्व कुणाचं? सुप्रिया सुळे, त्यानंतर जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासारखे नेते काँग्रेसमध्ये आले तर त्यांना पदं, जागा आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. पण खरंच काँग्रेसमध्ये तेवढा स्कोप आहे का, हा प्रश्न आहे. दुसरं, जागा वाटप कोणाच्या बाजूने? राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. आता विलिनीकरण झालं तर आमची जागा पवार गटाला का, असा प्रश्न काँग्रेसमध्ये उभा राहू शकतो. आणि तिसरं, पवारांची शैली काँग्रेसला पचेल का? शरद पवार हे फक्त सहयोगी नेते नाहीयेत, तर ते स्वतः निर्णय घेणारे, गट बांधणारे आणि शेवटच्या क्षणी समीकरण बदलणारे राजकारणी आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश हा काँग्रेससाठी ताकदही ठरू शकतो आणि अंतर्गत अस्थिरतेचं कारणही ठरू शकतो. अशा काही समस्या निर्माण होणार असल्या तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा हाच हेतू असावा की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठा केंद्रबिंदू बनवता येईल. सोबतच शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाचा काँग्रेसला फायदा करून घेता येईल. सध्या भाजप ज्या पद्धतीने विस्तारत आहे त्याला आवर घालण्याच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीला सामील करून घेतलं तर भाजपाविरोधात काँग्रेस अधिक सक्षम होईल. पण हे सगळे उदात्त विचार ठेवून चव्हाण यांनी ऑफर दिली असली तरी त्यांना विचारपूर्वकच निर्णय हा घ्यावा लागणार आहे. शरद पवार हे देखील अगदी सहजपणे निर्णय घेतील याची शक्यता नाही. तशी काही बोलणी झाली तर काँग्रेसकडून बऱ्याच गोष्टी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न पवार करतील. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी काँग्रेसवर दबाव टाकतील. त्यामुळे काँग्रेस तर सावध आहेच आहे. पण राष्ट्रवादीचा जर विचार केला तर राष्ट्रवादी हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. ते जरी आपला पक्ष फुटणार नसल्याची खात्री देत असले तरी आमदार खासदार काय विचार करतात यावरती सगळं अवलंबून असणार आहे. ऑफर आल्यास विचार करेन असं वक्तव्य अलीकडेच अमोल कोल्हे यांनी केलं होतं. पण नंतर आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढल्याचं सांगत आम्ही एकत्र असल्याची सारवासारव देखील त्यांनी केली होती. हे सगळं लक्षात घेण्यासारखं आहे. काय वाटतं, शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील का की भाजपसोबत जातील? पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली ऑफर ते स्वीकारतील का? काय वाटतं, कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.